रविवार दिनांक 29 डिसेंबर 2025 दैनंदिन राशी भविष्य सांगण्यास सुरुवात करत आहे. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हे दैनंदिन राशी भविष्य सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हीसुद्धा या सेवेचा एक भाग व्हावा अशी मनपूर्वक इच्छा आहे. श्रीराम जय राम, जय जय राम. मेष राशीवाल्यांना आज त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये सफलता मिळणार आहे. काही छोटे छोटे बदलाव आज त्यांना जाणवणार आहेत आणि आईवडिलांचं, पती पत्नीचं, मुलामुलांच्या नात्यामध्ये त्यांना आज थोडासा बदलाव जाणवणार आहे. पण हा बदलाव जास्त काळ नाही राहणार. नंतर पुन्हा प्रेमसंबंध ह्या नात्यामध्ये निर्माण होणार आहेत. आर्थिक स्थिती आज मेष राशीवाल्यांची सुधारणार आहे. फक्त त्यांनी आज त्यांच्या तब्येतीची जरा काळजी घ्यायची आहे. हे सर्व करताना आजचा दिवस घालवताना म्हणजे दिवस जसा असा पुढे जाईल तशी त्यांची मानसिक शांतता थोडीशी बिघडत जाणार आहे. त्याच्यावर त्यांनी आज कंट्रोल करायचा आहे. मानसिक शांतता कशी मिळेल याकडे त्यांनी जास्त भर देऊन हनुमानाची आणि रामाची उपासना सतत आज चालू ठेवायची आहे. श्रीराम जय राम, जय जय राम हा मंत्र आज त्यांनी जितक्या वेळा ऐकता येईल, जितक्या वेळा म्हणता येईल तितक्या वेळा आज त्यांनी तो म्हणायचा आहे. वृषभ राशीवाल्यांना आज गजकेसरी योग त्यांचा आज चालून आलेला आहे. हा गजकेसरी योग याच्यासाठी का त्यांचा सूर्य खूप बलवान आहे आणि त्यांनी आज सूर्याची उपासना करायची आहे, सूर्याची पूजा करायची आहे, सूर्य देवताचे दर्शन घ्यायचं आहे. आज त्यांना प्रत्येक कार्यामध्ये सफलता मिळणार आहे. त्यांना आनंदाची छान बातमीसुद्धा ऐकायला येणार आहे. आज त्यांचा दिवस वृषभ राशीवाल्यांचा खूप छान आहे. त्यांना भाग्याची साथ मिळणार आहे. त्यांचे जे नातेवाईक नातेसंबंध असतील ते सुधारून आज त्यांचा शत्रूवर प्रभाव जाणवेल. त्यांचे जे काही शत्रू असेल ते आज काही करू शकणार नाही आणि जरी ते काही करणार असेल तर त्याचा काही परिणाम वृषभ राशीवाल्यांवर आज होणार नाही आहे. तरी पण शत्रूकडून काही होणार नाही याची काळजी आज वृषभ राशीवाल्यांनी घ्यायची आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांची खरेदी होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा सांगते, दिवस खूप छान आहे, पण शत्रूंकडे दुर्लक्ष करू नका. मिथुन राशीवाल्यांनी दुपारी 12:07 ते 12:50चा काळ त्यांना शुभ आहे. त्यांच्या प्रेमजीवनामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये आईवडिलांचं प्रेम, मुलामुलींचं सर्वांचंच आलं. आपल्या पत्नीचं असेल, पत्नीचं पतीवर असेल, असे प्रेमाचे संबंध त्यांचे खूप छान होणार आहेत आणि त्यांना आपल्या नात्यामध्ये प्रत्येकाची साथ जरूर मिळणार आहे. त्यांच्यामध्ये त्यांचा लगाव जो आहे परिवारातला तो वाढणार आहे. पण थोडीशी परिवारामध्ये वाद होण्याची शक्यता आहे, त्याची त्यांनी काळजी नक्की घ्यायची आहे. त्यांना आज जीवनाची पूर्ण साथ, नशिबाची साथ मिळणार आहे. त्यांनी आपला वेळ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत घालवावा, म्हणजे त्यांचा जीवन दिवस आज जाणार आहे. जीवनामध्ये त्यांना महत्त्वाची व्यक्ती आज येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ती व्यक्ती आल्यामुळे त्यांचं आयुष्य आज परिपूर्ण होणार आहे. मिथुन राशीवाल्याने अशी कोण व्यक्ती येणार आहे याचा आज छानपैकी विचार करा. खूप छान आजचा तुम्हाला दिवस आहे. मिथुन राशीवाले आज आनंदी आणि समाधानी राहणार आहात. कर्क राशीवाल्यांचा प्रॉपर्टीचा गुंता आज सुटणार आहे. त्यांनी आज थोडासा संयम बाळगायचा आहे. त्यांच्या सर्व समस्या सुटणार आहे, पण पेशन्स ठेवायचे आहेत. हे सर्व करताना त्यांचा आत्मविश्वास खूप दृढ असेल, पण त्यांनी सांभाळूनच आजचं सर्व कार्य किंवा आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नोकरीच्या त्यांना छान आज ऑफर्स येण्याची शक्यता आहे. हे सर्व काही कार्याचं करताना त्यांनी त्यांच्या वाणीवर संयम मात्र जरूर ठेवायचा आहे, कारण वाद होण्याची शक्यता 100% दिसत आहे. कर्क राशीवाल्यांनी याची काळजी नक्की घ्या आणि हे सर्व करताना म्हणजे कुठलाही गुंता सोडवताना, प्रापंचिक प्रश्न सोडवताना किंवा इतरही कुठला गुंता सोडवताना, आपली समस्या सोडवताना त्यांनी आपल्या आईवडिलांचे डिसिजन घ्यायचं आहे. तो त्यांना आज खूप मोलाचा आहे. सिंह राशीवाल्यांची आर्थिक स्थिती आज सुधारणार आहे आणि त्यांनी आज गणेश गायत्री मंत्र आज त्यांनी जास्तीत जास्त जप करायचा आहे. त्यांना थोडी मानसिक अशांतता जाणवणार आहे, त्यामुळे त्यांनी गणेशाची उपासना आज करायची आहे. काही त्यांचे जर कानूनी सरकारी याच्या कोर्ट कचेरीचे असतील तर त्या समस्या थोड्या आज जाणवणार आहेत, त्याचा त्यांनी आज विचार करायचा आहे. सिंह राशीवाल्यांना धनलाभ आहे. पुन्हा एकदा सांगते, आज त्यांची मानसिक अशांततेसाठी त्यांनी गणेशाची उपासना आणि गणेश गायत्री जप हा अखंड आज चालू ठेवायचा आहे. कन्या राशीवाल्यांना आज त्यांच्या ज्या काही इतर कला असतील त्या क्षेत्रामध्ये प्रभाव आहे. त्यांचा शुक्र आज खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे वैवाहिक जीवनात किंवा पैशाच्या दृष्टीने, धनसंपत्ती दृष्टीने त्यांना आजचा दिवस खूप छान आहे, सुख समाधान देणार आहे.
आरोग्याची थोडीशी समस्या जाणवू शकते. त्यामुळे त्यांनी धार्मिक उपाय करायचा आहे आणि धार्मिक उपाय करताना त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. नसेल तर मोबाईलवर ऐकलं तरी चालेल. श्रीसूक्त पठण आज दिवसभरातून एकदा तरी तुम्ही कन्या राशीवाल्यांनी नक्की करा. तूळ राशीवाल्यांना आजचा दिवस शुभ आहे. व्यापारामध्ये वाढ होणार आहे. बुध आज त्यांचा भाग्यामध्ये स्वामी आहे. त्यामुळे बुधाची त्यांना बृहस्पतीची साथ मिळणार आहे. त्यामुळे पैशाचे सर्व संबंध आज प्रश्न त्यांचे आज सुटणार आहेत. संध्याकाळी 5 ते 8 सुख सौभाग्य मिळण्याचे त्यांना खूप चान्सेस आहेत. त्यांना धन कमवण्याचे, संपत्ती कमवण्याचे खूप चान्सेस मिळणार आहेत, लाभ मिळणार आहेत. त्याचा त्यांनी आज पूर्णपणे तूळ राशीवाल्यांनी फायदा करून घ्यायचा आहे. वृश्चिक राशीवाल्यांच्या शुक्रवार प्रभावी त्यांना साथ देणार आहे. सर्व कार्यक्षेत्रात त्यांना आज प्रभाव देणार आहे. पैशाची जर काही घालमेल होत असेल तीही त्यांची आज दूर होणार आहे. सुख आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. आणि जर कुठे त्यांचे आज छोटीशी सहल, यात्रा किंवा असं काही असेल तिथे त्यांनी सावधानता आणि काळजी मात्र नक्की घ्यायची आहे. आज त्यांनी राम दरबार म्हणजे त्याच्यामध्ये राम, लक्ष्मण, सीता, शत्रुघ्न सर्व त्यांचा पूर्ण परिवार येतो, हनुमंत येतो. याची उपासना आज त्यांनी नक्की करायची आहे वृश्चिक राशीवर. आणि सूर्याची उपासना तर त्यांना कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे त्यांनी आज त्यांचा दिवस धार्मिक वेळात जास्त घालवायचा आहे. धनुराशीवाल्यांना आज सुख देणार आहे. आज त्यांचा नवपंचम योग आहे. त्यामुळे त्यांची किस्मत चमकणार आहे. ते आज जे काही डिसिजन घेतील ते त्यांना पुढच्या भावी आयुष्यासाठी नक्की फलदायी ठरणार आहेत. त्यामुळे धनुराशीवाल्यांनी आज काहीतरी योग्य निर्णय घेऊन आयुष्य मार्गी लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यांची लोकप्रियता वाढणार आहे. त्यांनी केलेल्या कर्माचं खूप छान फळ आज त्यांना परमेश्वर देणार आहे. त्यांच्या व्यापारामध्ये वाढ होणार आहे. त्यांचे जे काही म्हणजे सतत असणारं टेन्शन असेल आज ते दूर होणार आहे. आणि आपण असं म्हणतो ना, अच्छे दिन की सुरुवात कभी तो आते है, असे हिंदीमध्ये एक अच्छे दिन की सुरुवात. आज त्यांना याची प्रचिती येणार आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या घटनांची सुरुवात आज होणार आहे. मकर राशीवाल्यांना आज 3ऱ्या स्थानात शनी चांगला फळ देणार आहे. त्यांच्या व्यापारामध्ये वाढ आहे. शुक्र परिवर्तन असल्याने आजपासून त्यांना थोड्याशा परिवारामध्ये जर काही वाद होण्याची शक्यता असेल तर ते शांत झालेलं आज त्यांना मकर राशीवाल्यांना जाणवणार आहे. आणि शुक्राचं परिवर्तनमुळे त्यांना धनलाभात खूप फायदा होणार आहे. धनसंपत्ती वाढणार आहे. यासाठी त्यांनी काहीतरी निर्णय घेण्याची आज गरज आहे. कुंभ राशीवाल्यांचा बुध आज प्रभावी आहे. त्यांचे जे काही नातेसंबंध असतील ते खूप स्ट्रॉंग होणार आहेत. त्यांना आज धन कमवण्याची खूप मोठी संधी येणार आहे. त्याचा त्यांनी फायदा जरूर करून घ्यायचा आहे. नवीन संधीही त्यांना मिळणार आहेत व्यापारात, नोकरीत. भाग्य चमकण्यासाठी आज कुंभ राशीवाल्यांना खूप मोठी संधी आहे. त्यांच्या सर्व मनाच्या इच्छा आज पूर्ण होणार आहेत. मीन राशीवाल्यांचा शनी परिवर्तन होणार आहे. त्यामुळे आत्तापर्यंत दिलेल्या परीक्षा जे काही दिलेले संकट असतात शनी परिवर्तनामुळे आज त्याची तीव्रता कमी होऊन गुरु त्यांना 3रा प्रभावात असल्यामुळे साथ देणार आहे. दिवस आनंदात जाण्यासाठी परिवारामध्ये आज काही जर कुरबुरी असतील त्याच्यामध्ये सुधारणा झालेली जाणवेल. थोडीशी आज अस्वस्थता काही गोष्टींची जाणवणार आहे. पण आपण म्हणतो ना, कर्म ज्याचे चांगले असते त्याला फळ नक्की देतं. तसं मग मीन राशीवाल्यांचं कर्म त्यांनी जे काही चांगलं केलं असेल त्याचं फळ त्यांना आज मिळणार आहे. आणि कर्म सतत चांगलं करण्यासाठी त्यांनी प्रयत्न जरूर करायचे आहे. कर्माची साथच फक्त त्यांना आयुष्यात पुढे नेणार आहे. कारण त्यांचं शनी परिवर्तन आता सुरू झालेलं आहे. त्यामुळे मकर राशीवाल्यांनी कर्म सुधारण्यासाठी आजपासून जरूर प्रयत्न करायचे आहेत. हे सर्व 12 राशीचं भविष्य सांगताना पुन्हा एकदा सांगते, याचा आपल्या जीवनामध्ये पूर्णपूर वापर करून तुम्ही तुमचं आयुष्य, तुमचं जीवन सुखी करावं यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न असतो. माझ्या महाराजांच्या कृपेने, माझ्या रामाच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंद येऊ दे एवढी रामाचरणी, प्रभूचरणी आणि माझ्या महाराजांचरणी प्रार्थना आहे. सर्वांचा 2025 हे साल सुखाचं जावो, समृद्धीचं जावो यासाठी मी एक व्हिडिओ बनवणार आहे. प्लीज तो व्हिडिओ तुम्ही जरूर ऐका. तो मी दुपारपर्यंत टाकणार आहे. तर त्याचा तुम्ही नक्की विचार करून तुमचं 2025 साल चांगलं जाण्यासाठी माझ्या प्रयत्नांना तुम्ही साथ द्यायची आहे. मला खूप याचा आनंद होणार आहे. श्रीराम, जय राम, जय जय राम.